आणि रस्ता गावातनं जरा छोटा आहे, म्हणजे एक गाडी जाण्या इतकंच आहे. एस टीवाले कसे आणतात बाबा गाड्या काय माहिती. तिथे 3-4 एस टी उभ्या तर होत्या, जेणेकरून त्यांच्यावर सूर्यकिरण किंवा असे हार्श लाईटिंग त्यांच्यावर पडू नये, कारण का ते न्यूबॉर्न बेबीज आहेत. सो ते एक प्रिकॉशन ते लोक घेतात. आता ह्या टोपल्यांच्या खाली जर पिल्लं वाळून पूर्ण वर आलेली असतील तर माणसं कमी असल्यामुळे तिथे आता आपण बॅरिकेड्स लावणार नाही. सो असा काहीसा रूट आहे इथे. थोडं गावाच्या पुढे यावं लागतं, बाकी काय नाही. आणि रस्ता गावातनं जरा छोटा आहे, म्हणजे एक गाडी जाण्या इतकंच आहे. एस टीवाले कसे आणतात बाबा गाड्या काय माहिती. तिथे 3-4 एस टी उभ्या तर होत्या डेपोमध्ये, बट कशा आल्या त्या देवाला माहिती. सकाळ सकाळ आता वाजलेत 1 मिनटं, आता वाजलेत सकाळचे 6:30. आम्ही पोचलो आहोत वेळसला आणि रस्त्याची चाळण झालेली आहे. तुम्ही गाडीची हालत लास्ट ब्लॉगमध्ये बघितली असालच. सो कसा आहे रोड तो तुम्हाला एक अंदाजा आला असेल. जर मापराळ ते मंदनगड ह्या रूटने जर तुम्ही येत असाल तर रस्ता कसा आहे ते तुम्हाला दिसला असेलच. आणि गाडीची हालत तर त्याहून बदतर आहे, म्हणजे कोकणात आल्याचा लिटरली फील येतो आहे. इतकं असं म्हणजे घाण झाली आहे गाडी. मी काल मेहनत करून एवढी तिला पॉलिश केली, सगळं वेस्ट. एनिवेज आता आपण पोचलोच आहोत आणि आय गेस 7 वाजता ते लोक काहीतरी सुरू करतात, म्हणजे सनराईज व्हायच्या आधी टर्टल्सला रिलीज करणं असं काहीतरी रूल आहे त्यांचा. म्हणजे सनराईज आणि सनसेटच्या टायमालाच ते लोक टर्टलला रिलीज करतात, म्हणजे सोडतात समुद्रात, जेणेकरून त्यांच्यावर सूर्यकिरण किंवा असे हार्श लाईटिंग त्यांच्यावर पडू नये, कारण का ते न्यूबॉर्न बेबीज आहेत. सो ते एक प्रिकॉशन ते लोक घेतात. त्या हिशोबाने ते लोक सकाळी आणि संध्याकाळी ह्या 2 टायमाला टर्टल्सला समुद्रात सोडतात. थोडीफार माहिती तुम्हाला मी आता देऊन ठेवतो की असं आहे की जी फिमेल टर्टल आहे ती ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यानच एग्स देते, म्हणजे ती किनारी येते, खड्डा खणते आणि त्यात अंडी आपली सुरक्षित अशी पुरून ठेवते आणि कालांतराने ते टर्टल्स जन्म घेतात. आता इथे ऑलमोस्ट सगळीकडे मँग्रूव्ज आहेत. सो मँग्रूव्ज कशासाठी फेमस आहेत ते तुम्हाला माहिती आहे. वॉशरूम वगैरेची सोय आहे इथे, सो काय टेन्शन नाही आहे. आणि आय गेस स्टॉल्स वगैरे पण असतील, पण एवढ्यात काही ओपन होणार नाहीत. आज तसे 7 वाजता आहेत, म्हणजे अजून 6:40 झालेत, अजून बाकी आहे टाईम. छोट्या पोरांसाठी खेळायला पण आहे जागा. सँड खाली जाते तिथे कळतं, त्याच्यामुळे इथे आणि इथे बघाल ही वाळू प्लेन केलेली आम्हाला कळायला पाहिजे. आता ह्या टोपल्यांच्या खाली जर पिल्लं वाळूत पूर्ण वर आलेली असतील तर माणसं कमी असल्यामुळे तिथे आता आपण बॅरिकेड्स लावणार नाही. लाईन आखली जाईल वाळूमध्ये. लाईनीच्या बाहेर सगळ्यांनी थांबायचंय. मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅशलाईट बंद करा, कारण हे लाईटच्या दिशेला अट्रॅक्ट होतील. त्यांची कमीत कमी ऊर्जा वाया घालून त्यांना लवकरात लवकर पाण्यात जायला द्यायचे. लहान मुलांचे हात धरून ठेवा, कारण लाईन क्रॉस करून पटकन एक्साइट होऊन मुलं कधी कधी आतमध्ये येतात. असं नको व्हायला की मुलांच्या पायाखाली किंवा आपल्या कोणाच्या पायाखाली ती पिल्लं येतील. एकदा पिल्लं पाण्यात गेली की त्याच्यानंतर पुढची 15 ते 20 मिनिटं कोणीही त्या भागात पाण्यात जायचं नाही, कारण लाटेबरोबर पुन्हा मागे येऊन ती आपल्याच पायाखाली येऊ शकतात. ये जो बास्केट है इसके नीचे अगर हैचलिंग पूरा रेत पर बाहर आया होगा तो उसे पानी के पास अभी बैरिकेड्स नहीं लगाएंगे. लोग कम है तो लकीर खींची जाएगी, उसके बाहर आप सबको रहना है. अंदर हैचलिंग्स और वॉलंटियर्स रहेंगे. मोबाइल और कैमरा के फ्लैशलाइट बंद रखिए, क्योंकि ये लाइट की तरफ अट्रैक्ट होते हैं. इनकी कम से कम एनर्जी वेस्ट करवाकर इन्हें इनके घर जाने देना है.
छोटे बच्चों का हाथ पकड़ के रखिए, क्योंकि एक्साइट होकर बच्चे काफी बार वो लाइन क्रॉस करके अंदर आ जाते हैं। और एक बार बच्चे पानी में चले गए, यानी ये हैचलिंग्स, ये पानी में चले गए, तो उसके बाद 15 से 20 मिनट तक उस दायरे में किसी को भी पानी के अंदर नहीं जाना है, क्योंकि ये पानी के पास जाने पर लहर वापस उसे किनारे पर धकेल देगी। तो इसीलिए हमारे पैर के नीचे आने के चांसेस काफी ज्यादा होते हैं। तो ये जो रूल्स है ये सबको फॉलो करना है कंपलसरी। और कैमरा और मोबाइल, इसके फ्लैशलाइट बंद रखिए। थैंक यू। साधारण 2002 पासून महाराष्ट्र वन विभागाच्या मदतीने हे सागरी कासव संवर्धनाचं काम चालू आहे। ऑल ओव्हर इंडियामध्ये अंदाजे 4 ते 5 कासव प्रजाती आढळतात आणि त्यातली एक ऑलिव्ह रिडले या जातीची मादा वेळसच्या किनारी अंडी घालायला येते। इथून पुढे प्रवास बराच जोखमीचा आणि हिमतीचा आहे, पण काही झालं तरी तो प्रवास या इवल्याशा जीवांना करावा तर लागणार आहेच। आमच्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता, छान होता आणि मनाला समाधान देणारा तर होताच। तुम्हाला कसा वाटला हा अनुभव तुम्ही ते नक्की कमेंट करून सांगा। चलो, कम से कम 5 बघायला भेटले, जास्ती काय हॅच झाले नाही। 5 होते ना? 5 टर्टल्स बघायला भेटले। सकाळी सकाळी लवकर येणं वर्थ झालं, वर्थ इट। गेले ते त्यांच्या घरी। आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया। प्रॉब्लेम तोच तो होता, आता तिथे लिहिलेले आहेत 150-250 डेट वाईज काय काय आहेत, बट आता निघाले 5च। जितके हॅच होतात तितके ते लोक सोडतात।